नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नोथिंग्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण धडा क्रमांक 3 आणि 4 गणित 1 10वीचा धडा क्रमांक 3 आणि 4 आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। चला तर मग विनाविलंब आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। धडा क्रमांक 3 जो आहे तो आपला अंकगणित श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन सूत्र आहेत। हा संपूर्ण धडा हा दोन सूत्रांवरतीच आहे। तसं म्हटलं तर हा TN म्हणून एक सूत्र आहे। TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D, A प्लस N मायनस 1 इंटू D हा एक सूत्र आहे हे। आणि SN बरोबर N अपॉन 2 2A प्लस N मायनस 1 इंटू D हे आणखीन एक सूत्र आहे। अशी ही दोन सूत्र आहेत। या दोन सूत्रांच्याच आधारे आपल्याला या अंकगणित श्रेणीतले पूर्ण गणिते करायचे आहेत। आता याच्यामध्ये जे दिलेत तुम्हाला ह्या गोष्टी इनग्रेडियंट्स जे आहेत A N D हे काय ते समजून घेणं गरजेचं आहे। इथे सुद्धा तेच आहे, तुम्ही समजून घ्या। A जो असतो तो तुमची कुठल्याही त्या अंकगणित श्रेणीचं पहिलं पद असतं, म्हणजेच T1 असतो। जो D आहे तो तुमचा दोन जे क्रमिकेंमधले जो दोन अंक असतात किंवा दोन पद आहेत त्यांमधला डिफरन्स असतो, तर त्याला आपण या पद्धतीने पण काढू शकतो। तर हा तुमचा डिफरन्स आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर N जो असतो तो N तुमचं ते पद असतं, ते नंबर ऑफ पद, म्हणजे आपण त्याला काय म्हणूयात की कितवं पद काढायचं आहे, तर ते Nवं पद असं आपण म्हणू शकतो। कितवं पद तर ते Nवं पद, म्हणजे नंबर दिलेला असेल की T19 असेल तर मग 19वं पद म्हणजे इथं N बरोबर जो आहे तो आला 19। अशा पद्धतीने तो तुम्हाला N समजून घेतला पाहिजे, ओके। याच सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना ते या सूत्रामध्ये। फक्त हे TN म्हणजे काय आणि हे SN म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे। तर TN म्हणजे असं की N वे पद, म्हणजे हे TN सूत्र कधी वापरणार आपण, कधी वापरणार जेव्हा आपल्याला N व पद काढायचं असेल किंवा हे पद दिलं असेल आणि A काढायचं असेल किंवा D काढायचं असेल, अशासाठी सुद्धा तुम्ही हे TN सूत्र वापरू शकता। आता हे SN सूत्र आपण का वापरणार आहे, कधी वापरणार आहे, तर SN म्हणजेच काय तर सम ऑफ N असं म्हणतात। सम ऑफ N म्हणजे N पदापर्यंतचे सगळ्यांची सम म्हणजेच गोळाबेरीज, आपण त्याला बेरीज म्हणूया। मग ज्या वेळेस तुम्हाला काही पदांची बेरीज सांगितली जाते काढायला त्यावेळेस तुम्ही हे SNचं सूत्र वापरू शकता। ज्यावेळेस तुम्हाला ते पद काढायला सांगितलं जातं त्यावेळेस तुम्ही हा TNचा फॉर्म्युला यूज करू शकता। अशा पद्धतीने हे दोन सूत्र आहेत आणि या दोन सूत्रांच्याच आधारे तुम्हाला या वर्षीचे अंकगणित श्रेणीचे प्रश्न येतात। तर आपण एक गणित उदाहरणार्थ घेऊन आपण समजून घेऊयात। बघा, जर तुम्हाला एक अंकगणित श्रेणी दिली आहे 2 4 6 8 आणि त्यात तुम्हाला सांगितलं की या अंकगणित श्रेणीचं एक T17 म्हणजे 17वं पद किती असेल ते काढा। तर या अंकगणित श्रेणीमध्ये तुम्ही बघाल तर A बरोबर किती मी म्हणलं, पहिलं पद म्हणजे 2। D तुम्ही जर बघाल तर यातून हे वजा करायचं आहे तर ते येतं 2, परत 6तून 4 गेले तरी 2, 8तून 6 गेले तरी 2, म्हणजे D तुमचा जो आहे तो 2 आहे। आता इथे N किती आहे, इथे दिलं बघा 17, म्हणजे N किती आला तुमचा 17। मग आपलं सूत्र जे आहे ते सूत्र टाकायचं। TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D, यामध्ये सगळ्या किमती भरा। TN म्हणजे T17, A आहे तुमचा 2 अधिक N आहे 17 वजा 1 गुणिले D सुद्धा आहे 2, ठीक आहे। तर 2 अधिक 17 वजा 1 ते होतं 16, 16 गुणिले 2 तर 16 दुणे 32 आणि 2 अधिक 32 याचा अर्थ झाला 34। तर ते T17 जे पद आहे तुमचं ते मिळालं तुम्हाला 34। अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता। आता जे दुसरं सूत्र आहे आपलं SN, त्यावरून आपण एखादं उदाहरण देऊन आपण समजून घेऊया। SN म्हणजे काय तर N या पदापर्यंतच्या सर्व पदांची बेरीज करायची। मग एक उदाहरण दिले आपल्याला, समजा 1 ते 150 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज काढा, असं जर आपल्याला गणित असेल तर आपण काय करणार, सगळ्यात आधी आपण अंकगणित श्रेणी बनवण्याचा प्रयत्न करूया। बघा, 1 ते 150 मधील म्हटलं, मधील शब्द म्हणजे या दरम्यानचं, बिटवीन 1 to 150 म्हटल्यानंतर पहिली विषम संख्या येईल 3, नंतर 5 7 9 अशीच डॉट डॉट होत 159 म्हणजे 49,
50, याचा अर्थ 149 ही आपली लास्ट जी असेल ती विषम संख्या असेल. मग आता याच्यावरून पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, ए किती येते काढलं पाहिजे, तर ते 3 आहे. नंतर डी तुम्ही बघाल तर प्रत्येकाचा डिफरन्स 2 आहे. ओके, एन तुम्हाला इथं दिलेला नाही, पण टी एन मात्र तुमच्याकडे आहे, तो आहे 149. बरोबर आहे. तर आता इथे तुम्हाला पहिल्यांदा टी एनचा फॉर्म्युला यूज करून एन काढावं लागेल आणि नंतर आपण त्यांची बेरीज करू. ओके, म्हणजे बेरीज काढण्यासाठी आधी एन माहीत असणं गरजेचं आहे. तो एन काढण्यासाठी टी एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग बघा, तर आपल्याकडे टी एनचा फॉर्म्युला टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. मग ए आहे तुमचं 3 अधिक एन, एन आपल्याला माहीत नाही आहे, गुणिले डी आहे तुमचा 2 आणि हा टी एन जो आहे तो आहे 149. ओके, याने आतमध्ये गुणूयात तर 3 अधिक 2नी एनला गुणलं तर 2n वजा 2 हा 149. इकडे बघा 3 वजा 2 म्हणजे 1 अधिक 2n आणि हा इकडे 149, हा अधिक 1 इकडे जाऊन वजा होईल, 149 वजा 1 बरोबर 2n. आता 149 वजा 1 तो होईल 148 बरोबर 2n. 2 इकडे गुणले तिकडे जाऊन भागिले होतील, तर 148 भागिले 2 बरोबर n. तर मग उत्तर येईल तुमचं बे के बे, बे 7 14 आणि बे चौक 8, म्हणजे n बरोबर आला आता 74, 74 n आला. ओके, आता n आल्यानंतर आपण एस एनचा फॉर्म्युला यूज करूया. बघा, एस एन बरोबर n छेद 2 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. फॉर्म्युल्यामध्ये एस, आता एन आपल्याला माहिती आहे तो आहे 74, सो 74 डिवाइड बाय 2, 2a, ए आहे तुमचा 3 प्लस एन 74 मायनस 1 इंटू डी आहे तुमचा 2. सो इथं जर डिवाइड होत असेल तर डिव्हिजन करायचे, नाही तर ठेवायचं आहे तसं. आता इथे होतं आहे, हे कसं होईल 3 अँड 7, सो 37. हे आलं 6 प्लस हे आलं 73 इंटू 2, ब्रॅकेट द्यायला विसरू नका, 37 सॉरी 6 प्लस हे बघा 2 3 जा 6, 2 7 जा 14, सो 37 into 6 plus 146 is 152. Now the multiplication of this number. 37 गुणिले 152 आपण इथेच करूयात. 152 गुणिले 37. बघा, 7 दुने 14, 7 5 35, 1 36, त्यानंतर 7 1 7 आणि 3 10, 3 दुने 6, 3 5 15, 3 1 3 आणि 1 4, तर 4 12 6 आणि 5, म्हणजे उत्तर आलं तुमचं 5624, एस 74. ओके, म्हणजे याचा अर्थ असा झाला की या 1 ते 150 मध्ये एकूण संख्या आहेत 74 आणि त्यावरून त्या सगळ्यांची जी आपण बेरीज काढली ती आहे 5624, 5624. ओके, तर इथे म्हणजे या प्रकारचेच तुम्हाला एक्झाम्पल्स जे आहेत ते अंकगणिती श्रेणी या धड्यावरती येतात. त्यानंतर 4 क्रमागत संख्या, 3 क्रमागत संख्या यांची बेरीज वगैरे अशा प्रकारची पण गणितं तुम्हाला येतात. तर ती 4 क्रमागत संख्या ज्या असतात अंकगणिती श्रेणीमध्ये त्या एक तर पेपरमध्ये तुम्हाला येतात, कुठल्या मानाच्या असतात, नाहीतर मी इथे तुम्हाला दाखवतो. बघा, पहिली अंकगणिती श्रेणीचं पद जे असतं ते ए वजा डीच असतं, जे दुसरं असतं ते ए असतं, तिसरं ए अधिक डी असतं, चौथं ए अधिक 2d असतं. अशाच पद्धतीने सो ऑन तुम्हाला जे पद आहेत ते बनवता येतात. नेहमी लक्षात ठेवायचं, पहिलं पद हे ए वजा डीच असतं आणि दुसरं ए असतं. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात.